भुदरगड तालुक्यातील सोळसेवाडीपैकी न्हाव्याची वाडी इथल्या सागर कोळवणकर हा पत्नी मनीषासह पुलाची शिरोली इथल्या कोरगावकर कॉलनीमध्ये गेल्या 9 वर्षांपासून राहतोय। तो शिरोली MIDCतील एका कंपनीमध्ये नोकरी करतोय। सोमवारी रात्री 12च्या दरम्यान पत्नी मनीषा झोपलेली असताना सागर यानं तिच्या डोक्यामध्ये लोखंडी हातोड्यानं घाव घातला। हल्ल्यानंतर मनीषा यांनी जोरात आरडाओरडा केल्यानं परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली। यावेळी मनीषा रक्ताच्या थारोळ्यात पडली होती। नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर ते तासाभरानं घटनास्थळी आले। त्यांनी मनीषा यांना उपचारासाठी CPR मध्ये पाठवून दिलं, पण सागरची मानसिक स्थिती ठीक नसल्यानं त्याला ताब्यात घेतलं नाही। त्यानंतर स्थानिकांनीच सागरला CPR पोलीस चौकीत नेऊन पोलिसांच्या ताब्यात दिलं। तिथून पोलिसांनी त्याला मानसोपचार विभागात उपचारासाठी दाखल केलं। मात्र सागरनं तिथून पळून जाऊन पंचगंगा नदीत उडी मारली आहे अशी चर्चा सुरू आहे। दरम्यान पोलिसांनी याला अद्याप दुजोरा दिलेला नाही। सागर विरोधात MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस सागरचा शोध घेत आहेत।